हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे. आपण कुठे चाललोय? विरारला, माझ्या माहेरी. आम्ही चाललो आहे विरारला, तिच्या माहेरी. कशासाठी चाललो ते तुम्ही आमच्या आता ना ह्या ब्लॉगमध्ये बघाच. पर्स तुटली. काय जिथं जाईन तिथं दिवा आहे, तर काय विषय गंभीर आहे. चला, भारतीने चालता आता पर्स तोडलेली आहे. मी जॉईन केली. मग चला, चला निघूया. वाचलो 500 रुपयासाठी वाचलो आता. तर चला आम्ही निघूया. फॉलो मी. निघालो आणि आमचा रस्ता अडवणार नाही असं कधी होऊ शकतं? हा बघा, मला आमच्यासोबत यायचं आहे आणि हा बघा गाडीवरती असा बसलाय, जाऊन देत नाहीये. अरे जाने दे. अरे 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 मी उठ जा लागेल. अरे गाडी लागेल. मी तू उठ. तुम्ही मला घेऊन चला. बरं चल. अरे तुला घेऊन चला. तू कपडे कसे घातले? दाखव तुझे कपडे दाखव. बरं जा, कपडे घालून चल जा पटकन, जीन्स घालून ये. नाही, तू निघतो डायरेक्ट. चल बस चल बस. ये इकडे. अरे बाय मीत. बाय. चिडून गेलाय तो. चला आता आम्ही निघतो. आम्ही आलो आता स्टेशनला. निघालोय मॅडमच्या माहेरी. बघूया मॅडमला किती एक्साइटमेंट आहे. पण आपण का चाललो ते तरी सांगा. वेट अँड वॉच. चला आता आम्ही ट्रेन पकडणार आहे. गाईस, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आज आमच्यासोबत एक छान असा जोक झालाय. मोठा जोक झाला आमच्यासोबत. आम्ही किती नंबर होता? मी इंडिकेटरमध्ये पाहिलं तेव्हा गाडी आमची होती 1 नंबरला. हा, पण आम्ही 1 नंबरला गेलो, पण काही कारणास्तव गाडी चेंज झाली, ती गेली 3 नंबरला. मग आम्ही दारावरची कसरत झाली, एवढं आम्ही पळालो हिला घेऊन. हिला आधी विचारा, बाबा तू पळू शकतेस का? ही म्हणाली हा ठीक आहे. पळेल पकडू शकतो आपण गाडी असं. मग आम्ही काय आम्ही पळालो. एवढं दोघं पळत सुटलो की फार ह्यांनी माझ्या पायावरती एवढा जोरात पाय दिला, माझे शूज निघाला पायातून आणि कसं तरी पळत सुटलो आम्ही. गाडी पकडली पटकन. पण का? तर कारण सरांना आमच्या AC ट्रेनमध्ये जायचं. नॉर्मल ट्रेनमध्ये प्रवास करायला जरा त्रास होतो. चला, अशी एक मस्त आमच्यासोबत एक मजा आली. जोक झाला, जोक. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो आहे. येस. हे बघा, ही गेली पुढे. आज आम्ही केक शॉपला आलेलो आहे. पण केक घ्यायचं कारण एकमेव असं की आज हिच्या मम्मी पप्पाची वेडिंग, तुमच्या सासू सासऱ्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. लग्नाचा वाढदिवस असल्या कारणाने आज आम्ही विरार या ठिकाणी आलेलो आहे त्यांना खास सरप्राईज द्यायला. येस. अजून काय एवढी शुद्ध मराठी प्लीज. अजून मी भरपूर दिवसानंतर आलो. हिचं काय जाणं असतंच. पण चला, तुम्ही बघू शकता केकच्या व्हरायटीज. बघितलं कशी त्यांची मराठी. मला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. बरं. आता आपण बघूया केक कोणता घ्यायचा. मॉन्जिनीस माझा फेवरेट. हा मला द्या. चोको. चेहरा काय जास्तच ग्लो करायला लागला. इथे काय झालं? हात भाजला माझा. खुशी बघताय तुम्ही, माहेरी जायची खुशी. घेतला. आमचं विरार लय भारी आहेच भारी. नेहमी मला नावं ठेवतात. कुठे चालले? विरारला चालले. कुठे चालले? काय विचारलं? कुठे आहे? विरारला आहे. आता बघा कसं आहे आमचं विरार ते. आता कुठे आहे? विरार. हे बघा किती भारी भारी. तर हे आमचे अड्डे खायचे फेवरेट. हे ऑल टाइम फेवरेट आहे माझं. इथे फ्रँकी, इथे पाणीपुरी. हे शॉप म्हणजे आमचं. हे इथे तलाव, गार्डन, इथे लायब्ररी. म्हणजे तर विरार आहे. कळलं? म्हणजे आमच्याकडे सर्व गोष्टी जवळ आहेत. स्टेशन जवळ आहे. माझं घर स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवर आहे. असं आम्हाला गाडी घेऊन फिरायची गरज नाही. समजलं? विरारला कमी समजू नका. जो विरारला कमी समजतो, कारण इथे मोठं जीवदानीचं मंदिर आहे.
ती देवी बरोबर त्यांच्या पायथ्याशी सगळ्यांना घेऊन येते. बरं चला एखादी गाडी बिडी मोडचल एखादी गाडी बिडी मोडचल तर चला कशाला मोडशील. नीट हे बघून बघा पुढे. हे आमचे सगळे हॉटेल्स वगैरे सगळे इकडचे ओळखीचे आहेत सर. आता जातो घरी, सेलिब्रेशन करू, जाऊ, बघूया. आणि मुक्कामाला राहू, सेलिब्रेशन करू आणि मुक्कामाला राहू. चला नाही गल्लीतून कोण बरं चल ना. नको ना. गाड्या बघ वरती. गाडी बघते मी, रोजचा रस्ता आहे माझा, अर्धा आयुष्य गेलं माझं. अर्धा गेलं ना. तेच अर्धा काढायचं आता मीरा रोडला परत. बस बस आता लय देखणे दिसताल तुम्ही. जे आहे तर दिसणारच ना. असं वाटतंय सांभाळून. काय कसं वाटतंय तुम्हाला मी काय काय पकडू, केक पकडू, ओढणी पकडू, पर्स पकडू. तुम्हाला पकडायला जरा पण हेल्प करायला तर होत नाही. मी का करू, तू लास्ट टाइम बोलली होतीस ना की पैसे द्यायचं काम तुम्ही करायचं हा मग? आणि सामान बिमान जे काय ते मी घेते. मग घे आणि फॉलो मी. आज तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला चांगलं वाटतंय. आमच्या राज्यात आम्हाला आवडणारच ना. हा तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा जरा. एकदम घसघशीत लुसलुसीत. काहीतरी फालतू बोलायचं आपलं. चलो गेट आउट. इथे पण चौथा माळा, तिकडे पण चौथा माळा. चला 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 चला. ले विरार आमचं खूप छान. चला छानच आहे. चला 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 चला. इथे बघा. चला 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 चला. फायनली मॅडम पोचलेत. त्यात आमचं सेलिब्रेशन सुरू करत आहोत. हे बघा वेडिंग एनिव्हर्सरी ज्यांची आहेत ते बघा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 29 वर्ष. मम्मी तू 29. लग्न बसा बसा खाली बसा, दोघांनी बसा. 29 वर्ष तुमच्या लग्नाला जातात. त्यातला एक किस्सा तुम्ही लग्नाच्या दिवशी जो झाला होता ते सांगा. जे अविस्मरणीय काय बोलतात, अविस्मरणीय. तेच ते काय ते असेल ते सांगा. सांगा. ते आमच्या लग्नामध्ये आम्ही जे मंडपात होतो तिथे खुर्चीमध्ये आम्ही बसलो होतो. थम्सअप म्हणजे आम्ही दोघांनी प्यायला लावत होतो, हा पण ही म्हणली नाही मी एकटी मैस स्वतः पिणार. हा अविस्मरणीय क्षण. तिथून मी अजून काय थम्सअप आणलं नाही. थम्सअप पिला नाही अजूनपर्यंत. एकच दिवस थम्सअप पिला नाही मी अजून. मम्मी तू सांग. जेवताना गुलाबजाम भरवतात ना, हा तो सीन मला इच्छाच नव्हती. ते म्हणजे आपण कसं भरवणार. भाऊ म्हणले मला तू भरव, मी आहे डोकं टेन्शन घेऊन म्हणे आम्ही एकमेकाला आम्ही चमच्याने गुलाबजाम भरवला असेल. हा अविस्मरणीय क्षण आहे दोघांचा. त्याच्यामुळे ते गुलाबजामच्या आम्ही साईज कमी आणल्या. मोठा होता तर आम्ही कमी केला. आता सगळं काय कमी करून टाकलं. चला आता आपण सेलिब्रेशनला लागूया. केक कापा, केक चला आता इथं आपला केक पण आलेला आहे. हे बघा हे आमचे मिस्टर. हा चिराग इकडे हे घ्या. या ठिकाणी भारती त्यांच्या मम्मी पप्पाचं ऑप्शनचं कार्यक्रम सुरू केलेला आहे तिने. औक्षण. ऑप्शन ते बॅटिंग क्रिकेट मध्ये असतं. बरं असू दे, चालून घेऊ, जमून घेऊ आम्ही सर्व काय. गुलाबजाम तर आम्हाला आणलेले. आता direct केक. नंतर झालं सीन काढलं. संपला गुलाबजाम. खाल्ले मला. गुलाबजाम भरताना सीन काढलं. एक चला, चला. गुलाबजाम गुलाबजाम आधी तुम्ही एक केक हे करा. चला 1 2 3 स्टार्ट. विश यू हॅपी एनिव्हर्सरी. आता पुढचं पण बोलत पटपट आवाज. एवढं सेलिब्रेशन. वी विश यू काय बोलतात. त्यांनी त्यांच्या वयाचे 29 वर्ष पूर्ण केले आहे. घाल तोंड. तर तू मला बरोबर असं करू. वाईट कपड्यावर पडेल. पप्पाची एक गोष्ट चांगली बोलायची आणि एक गोष्ट वाईट बोलायची. आणि पप्पा तुम्हाला मम्मीची एक गोष्ट चांगली बोलायची, एक गोष्ट वाईट बोलायची. याला खर्च झाला. खर्च झाला. बोल मम्मी तू बोल पहिलं. एक गोष्ट पप्पांची चांगली बोलायची तुला. ते खूप हळवेत. हळवेत ही चांगली गोष्ट आहे. आणि वाईट गोष्ट वाईट म्हणजे जे म्हणजे तुला जे तुझ्या एवढ्या 30 वर्षाच्या संसारामध्ये जे तुला आवडत नाही ते सांग. वाईट गोष्ट म्हणजे ती वाईट गोष्ट. म्हणजे ह्यांची वाईट गोष्ट सवय. हा सवय गोष्ट सवय वाईट सवय जी तुला आवडत नाही. मॉडेल बरोबर.
जरा जे उघडल्या बोली मोठ्याने ओरडणे, कुठे गेले तर मोठ्याने आवाज देणे, का असेल मला ऑन करून जोरात ओरडणे हे तुला आवडत नाही. नाही. आणि चांगली गोष्ट गोडीत बोललं तर ठीक आहे, असं हळू आवाजात बोललं तर. हा चांगली गोष्ट हळू येते. त्यांची परिस्थिती इमोशनल वर झाल्या तर मग ते खूप हळवे आणि खूप दाखवत नाही ते स्वतःला, कोणापुढे मी हळवा आहे म्हणून कधी कधी फील होतो. ठीक आहे पप्पा, तुम्ही सांगा मम्मीची चांगली गोष्ट. माझ्या बरोबर आहे. चांगली म्हणजे माझ्या कामामध्ये मला असं एक मोठं हे झालं होतं, मोठा शॉर्ट झाला होता. त्यामध्ये तिने मला सांभाळलं. ती म्हणली काय गेली नोकरी हरकत नाही, पण आपण भीक मागून खाऊ, पण तुम्ही स्वतःला सावरा, तुम्ही आता आम्ही आहे. एक मोठं मला ते एवढं वाटल्यामुळे मी जरा थोडं मी स्वतःला सावरलं. आणि वाईट गोष्ट म्हणजे जेवण लवकर करत नाही. मला भूक लागते. चपातीसाठी आमचं घर भांडण होतं, बाकी काय नाही. बाकी मी सगळं जेवण करतो. फक्त मम्मीला जेवण बनवायचा कंटाळा आहे, हे तुम्हाला आवडत नाही. हो. मम्मी तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? 30 वर्ष तू जेवण करून नाही घातलं? 50-50 काय 50-50? करते मी, पण ते कसं त्यांचं अचानक येणार, लेट आले की मग परत नॉनव्हेज बनव, मला हे पाहिजे, गरम करून पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. मग ते अगोदरच जेवण वेस्टेज होईल म्हणून मी आरामात बनवते. हां. चला, तुम्हाला आमच्या ऑडियन्सला काय बोलायचं आहे तुमच्या 30 वर्षाच्या संसाराबाबतीत? एक शॉर्ट मेसेज. नवीन पोरांनी चांगलं राहावं, नवरा बायकोचं एकमेकांनाच तुम्ही समजून ऍडजस्ट घ्या. करणं, शब्दाला ऍडजस्ट करणे म्हणजे समजून घ्या, समोरून भांडू शब्द आला नका. तर नवऱ्याचं ऐका, reply हळूहळू हा मग एकाने बोला, एकाने बोला. इथेच नवऱ्याचं तुमचं ऐका होईल. आणि नवऱ्याने बायकोचं ऐकायचं. दोघांनी एकमेकांची समंजसपणे वागायचं. कोण कुठे गेला असेल त्याला फोन करून सांगत जावं, कोण कुठे येत असेल तर फोन करून सांगत जावं. मनाने कोणताही व्यवहार करू नका. मोठ्या माणसाचा ओपिनियन घ्या, त्यांच्याकडून काही सल्ले घ्या. स्वतः मनासारखं वागू नका, त्या जेणेकरून तुमच्या मोठ्या माणसांना दुःख होईल, असं काय वागू नका. मी तुझं शॉर्ट मेसेज आजकालच्या मुलांना, जे 30 वर्ष तू जे केलंयस. संसार करा. संसार करण्यास काय लागत नाही, फक्त समोरून जर रिप्लाय ग्रेस आला तर आपण मुवमेंट, स्लो मुवमेंटमध्ये ट्युनिंग दिलं ना, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, चला आता आपलं हे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता फोटो सेशन चालू आहे. होते गाईज, आता आम्ही जेवणाची तयारी करतो, जेवतो. आत बेडमध्ये बसून जेवतो, AC मध्ये. हा काय बोलताय तुम्ही? काय बोलत नाही, मला जायला उशीर होतोय. सो आय एम गेटिंग लेट. तुम्हाला आवडलं सेलिब्रेशन? नक्की नक्की नक्की. चला Overall आता. एकदम व्यवस्थित. चला उशीर होतोय. चला आता आम्ही चला, आम्ही जेवतो. आत जेवायला बेडमध्ये बसतो. बसूया जेवायला. चला, AC मध्ये तयार होऊ दे तर. AC मध्ये बसूया. चला बाबा, चला 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 चला. ब्लॉग इथे समाप्त करतो. एंड करतो. सो गाईज, तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.